संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात. गद्दारी काय, निष्ठा काय, निष्ठा काय आहे हे ठाणेकरांना महाराष्ट्राला वारंवार दाखवून दिलेलं आहे. आज तुम्ही फक्त निवडणुका जिंकलेला आहात. आज तुम्ही फक्त निवडणुका जिंकलेला आहात, पण ही तुमची जिंकलेली शेवटची निवडणूक आहे, लक्षात घ्या. आणि हे सांगण्यासाठी आम्ही सगळे इथे आलेलो आहोत. आम्हाला तुम्हाला हेच सांगायचं की आपण निष्ठेने उभा आहात, लढतो आहोत. हेही दिवस जातील, हेही दिवस जातील आणि पुन्हा एकदा या ठाण्यावर सुरुवात आपल्या विजयाच्या शिवसेनेची ठाण्यातूनच झालेली आहे आणि इतिहासाची पुनरावृत्ती होते, लक्षात घ्या. इतिहास असा एक वर्तुळ पूर्ण करतो आणि पुन्हा तिथेच इतिहास येतो आणि तिथून परत नवा इतिहास लिहिला जातो. तो नवा इतिहास या ठाण्यातूनच लिहिला जाईल. मग अशी आपण म्हणालात त्याला पकडून आणतात, त्याला पकडून आणतात, विचारे आपण म्हणालात एक दिवस एकनाथ शिंदेला पण लोक पकडून आणतील. याला घेता का तुमच्या पक्षात? घ्या, यांना प्रवेश करू द्या. त्याच्या गेलेत तर सगळे, हे सगळे लाभार्थी आहेत, हे डरपोक लोक आहेत, हे घाबरून पळून गेलेले आहेत. ह्यांच्याकडे फार मोठा विचार, नीतिमत्ता, स्वाभिमान, अभिमान हे औषधाला जरी असतं तरी त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी इतकी बेईमानी केली नसती. अमित शहा आणि नरेंद्र मोदींना हवा आहे ही शिवसेना फुटलेली, फोडलेली. त्यांना हवी होती शिवसेना फोडलेली. हे त्यांचं स्वप्न होतं शिवसेना फोडण्याचं. आणि म्हणून त्यांनी हे कमजोर कडी जी होती, डरपोक, त्यांना हाताशी पकडलं आणि आपला पक्ष फोडला. पाहू ना किती दिवस टिकतात ते. राजकारणामध्ये आम्हालाही आमचे केस पांढरे झाले, आम्ही पण कलर लावून फिरतो आता म्हणावं. आम्ही फिरतो, तुम्ही दाढीला लावता, आम्ही डोक्याला लावतो. दाढीला हलक्यात घेऊ नका, आम्ही हलक्यातच घेतो तुम्हाला. आम्ही हलक्यातच घेतो. आम्हाला तुम्हाला काय वजनदार समजण्याचं आम्हाला कारण नाही. सगळं तुमचं आम्ही आमच्या समोर डोळ्यांनी पाहिलेलं आहे. पण शिवसैनिकांनो, ही वेळ आता सुरू झालेली आहे लढाईची. ही वेळ आता झाला. आता लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता महानगरपालिका येईल. शिवसेनेची सुरुवात इथून नगरपालिकेपासून झाली आणि नगरपालिकेपासूनच आम्ही पुन्हा आमच्या विजयाला सुरुवात करू. पैशाची मस्ती कोणाला दाखवताय? लुटलेल्या पैशाची मस्ती आम्हाला दाखवू नका. आम्ही जर लुटाला सुरुवात केली तर पहिले तुमच्या कमरेवरचे कपडे लुटू, तिथून सुरुवात करू. तुमच्याकडे काही नाहीये, अब्रू तर गेलेलीच आहे तुमची. हा महाराष्ट्र फार मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव सांगतो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्राला स्वाभिमानी महाराष्ट्र अशी ओळख या देशात निर्माण करून दिली. आणि आपण माती खाल्लीत. पुरा नाम मिट्टी में मिलाने की कोशिश कर दी. पण मी इतकंच सांगेन, आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर आणि छत्रपती संभाजी राजांच्या निर्घृण हत्येनंतर मोगल औरंगजेब हे आनंदानं बेहोश होऊन नाचायला लागले होते की आता महाराष्ट्र आमच्या हातामध्ये आला, आता महाराष्ट्राला राजाच राहिला नाही. या महाराष्ट्राला राजा नाही, राजाची हत्या केली, राजाला आम्ही मारून टाकलं. पण तसं झालं नाही. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर सुद्धा हा महाराष्ट्र 25 वर्ष लढत राहिला, झुंजत राहिला आणि शेवटी त्या औरंगजेबाचं थडगं आपण या महाराष्ट्रातच बांधलं. हा इतिहास आहे.
जे आमच्यावर चाल करू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.